हॅलो गाईज, वेलकम टू बॅक माय चॅनल. तर आज आहे आषाढी एकादशी आणि आज आमचा मुहूर्त आहे गावाकडे, जे की आम्ही भात लावलेले आहेत. तर त्याला आम्ही हे लावणार आहे, गोळ्या म्हणजे औषध एक असतं ते. सो आता आम्ही सगळे रेडी झालेलो आहोत. आमची येल्लो टीम आहे आणि त्यात मध्ये माझं सगळ्यात जॅकेट वेगळं आहे जरा. मळकय आणि काहीतरी पत्रवळीचं ओके चालणार गाईज. मी सॅक्रिफाईस केलं ह्यांना चांगले मिळावे म्हणून. आणि हा एक जादू दाखवलं. जादू थांबता मिठा जादू. तर चला आम्ही तुम्हाला एक डान्स करून दाखवतो. हा 1 2 1 ओपा गंगम स्टार. रे बघा ओपा गंगम स्टार. कळलं पहिलं राईट. सरळ 1 2 3 स्टार्ट. ओपा गंगम स्टार. ए ध्रुव इकडे ना. काय प्रकार तुम्ही आमच्या एवढे नखरे नाही तेवढं तुझे. हा चला आता आपण भेटूयात डायरेक्ट शेतामध्ये. काहीच आता येलो टीम चाललेली आहे शेतामध्ये. तर आपण बघू शकता की पुढे अर्धी लोक आहेत आणि मागे अर्धी लोक आहेत. आलेले आहेत आमचे सैनिक. सगळ्याच्या सगळे येल्लो आहोत आणि आम्हाला कुणाला नजर नको लागू म्हणून हा काळा टिक्का. सो चाललेलो आहोत. अरे सगळ्यांनी काहीच तुम्हाला नजारा दाखवते. तर धरण पण फुल भरलेलं आहे. आता आपण नजारा बघूया. हा नजारा आहे आणि आमच्या समुद्राचा म्हणजेच आमच्या धरणाचा कलर सुद्धा येल्लो आहे. चला आलेले आहेत सगळे टीम. चला लवकर पुढे टीम अर्धी गेलेली आहेत. येल्लो टीम फॉलो मी. चला आता आपण चाललेलो आहोत. आणि काळ्या टिक्याची मम्मी. आणि हा काळा टिक्का आणि हा काळ्या टिक्याची मम्मी. लेट्स गो गाईज. आमच्या गावाचं गटराचं पाणी आम्ही तुम्हाला दाखवतो किती स्वच्छ आहे बघा. हे आमचं गावाचं गटराचं पाणी की एवढं ट्रान्सपरंट आहे की खालची दगडी सुद्धा दिसत आहेत स्पष्टपणे. सो लेट्स गो. आमची टीम खूप लवकर पुढे चाललेली आहे एकदम फास्टमध्ये. सगळेजण जोशमध्ये आलेत आणि सगळ्यांना उपवास सुद्धा आहे. सगळेजण जोशमध्ये चाललेले आहेत. आपण बघू शकता. हो आणि आज माझ्या आईचा बड्डे सुद्धा आहे तिथीप्रमाणे. सो सगळ्यांना सुट्टी सुद्धा आहे. येस मदर इंडिया. तो लेट्स गो. सगळ्यांना खूप जोश आलाय. काळा टिक्काला पण खूप जोश आलाय. काळा टिक्का जास्त जोशमध्ये येऊ नको नाही तर पडशील खाली. खूप चिकट झालेलं आहे सगळं. करायला आपल्याला चप्पल काढावी लागणार. आता सध्या ऊन सुद्धा आलेलं. तरकरी सगळे येल्लो टीम जी आहे आपली ती घुसली आहे शेतात. सो आपल्याला लागेल चप्पल हातामध्ये घेऊन. अरे पाय तुमचे खसतायत. माझे पण पाय खसतील मग. ओ माय गॉड. हा डब्बेवाले आमच्या पुढे गेलेले आहेत. सो इथं सगळ्यांनी अशा चप्पल ठेवायच्या आहेत. मध्ये पाय चप्पल पण वर घ्यायची आहे. पुढचा विचार. ऊन केवढं आलंय. कुठे गेलं सण. आता जोरात पाऊस पडतो ना. आता परत ऊन आला. ती आमची भात आमची शेत क्यूट. येस भातावर कोणी पाय देऊ नका कृपा करून. चला लेट्स गो. काळा टिक्का चलो. आमची टीम चाललेली आहे. हे बघा ना. हुईया हु हुईया हु हुईया हु. आता हे सगळे इथनं चाललेत. पण ही आहे जी मुलगी असतं ना एक जे की वाकडं चोळण घेतं. तर ती मी का पडते. माझे अख्खे पाय खचतायत.
हळूहळू. गाईज कळलं का म्हणून जरा लांबचा रस्ता जर तुम्ही आयुष्यात घेतला तर काही फरक पडत नाही, कारण की कसं असतं लांबचा रस्ता जरी घेतला तरी तो रस्ता अवघड जरी असला तरी तो सोपा असतो. काय कळलं? पॅक. चलो माझा पाय खूप खचला. कट देस चलो. हा आता हा स्टॉप केला चपलांचा जरा सेफ, कारण की मागं जर चपला ठेवल्या असतं तर लोकांनी घेऊन गेले असते. लोकांचा काही भरोसा नाही सांगतात. येस, क्लिअर पाणी परत मिळत इथनं पण स्वच्छपैकी. तिथून पाय धुवूनच आमच्या शेतामध्ये प्रवेश करू शकता. हे पाय धुवून छान सुंदर पाणी. वाव, इथे झोपलं तरी आंघोळ पण करू शकतो मस्त पैकी. मग झोपल्यावर छान आंघोळ होते. वाव, सी द शेत. आणि आपली बाकीची टीम वरती आहे. व्ह्यू ऑन डिमांड वरती शूटिंग काढायचा आदेश आलेला आहे. सो लेट्स गो. हे आहे, हे आपल्याला या भातामध्ये लावायचं आहे. हा ठीक आहे, तुम्ही दोघांनी एकत्र करा. तुमची गाडी लोड झाली करा प्लीज. लाईन डबल करसाल. बस का? बस नाही तर कंबरत पुढं. पण आता इथनं सुरुवात करणार आहोत आणि आपल्याला पप्पा सांगतायत की कसं काय करायचं ते. आणि एक आहे सोडून लावायचं. अरे टाकलं यांना कसं आत नका येऊ. हे झालं आता मला तिथं लावायचं. बुजवायचं पण ना. त्याच्यामध्ये नाही, दोन दोन सोडून लावायचे. यारी सरळ लावलं तरी चालतं. जेकाड एक फक्त टाकायचं पुढं. हा हा, पण असं जायचं का सरळ सरळ? हा सरळ सरळ जायचं. काहीच कम्प्लीट झालेलं आहे आपल्या गोळ्या लावून. आता सगळ्या गाड्या रिलोड होत आहेत परत. आहे का अजून का संपलं? मला गोळ्या द्या ना. संपलं का गोळ्या आहेत? चला खाली. ठीक आहे, चला मग खालनच घेऊया. काढलं की असं ठेवा. जेव्हा प्रत्येकाला पाणी हे करणार. चला तिकडे. कडे नाही चालायचं, चुकवायचं नाही. गाईज, द डेफिनेशन ऑफ प्युअर. हे पाणी बिस्लरीच्या पाणीला सुद्धा लाजवेल. सी, इथनं आम्ही चाललो म्हणून हे घाणपाणी झालं. नाही तर इथलं पाणी बघ खूप, म्हणजे आता गुडघ्यापर्यंत पाणी येतं. हे एवढं खोल आहे आणि म्हणजे आहे तसं, आणि एवढं स्वच्छ. हीच आहे गावाची खासियत. हीच गावाची खासियत. सो आता आपली येल्लो टीम निघाली आहे दुसऱ्या शेतात आणि चालू पण केलेलं आहे काम त्यांनी. चलो लेट्स गो आता. तर गाईज, आता आपण टेक्निक बघूयात की कसं गोळी लावायची ते. सो काकी सांगा गोळी कशी लावायची ही टेक्निक सांगा. हे ना असं खड्डा करायचा जरा, त्याच्यात रोवायचं आणि त्याच्यावरती माती घ्यायची आणि एक चोथा सोडलं ना की त्याच्या पुढच्या चोथ्यामध्ये लावायचं. अरे वा, ठावा मम्मी आलं, मला तोंडलं मम्मीने आणलं. आणि तो बसतो काम बघा, चिखलाने अख्खा भरलेला. त्याला ओरडा मिळाला आहे मला फोटो. गाईस, पाऊस पण खूप जोरात आलेला आहे आणि आता आम्ही चाललोय, वरचा वावर झालेला आहे, आता आम्ही चाललोय खालच्या वावरात. पाय पूर्ण खचलेत माझे. आता आम्ही चाललेलो आहोत शेत नंबर 3. हां, आता 2 शेत झालेत आपले. आता आपण चाललेलो आहोत खालच्या शेतात, कारण की बाबांनी हे जे शेत आहे ते बाबांनी केलेलं आहे. पाऊस पण खूप जोरात पडतोय आता.
पण हमारा काम रुकना नहीं चाहिए. काय झालं ग? श्रद्धाची चप्पल खचली पूर्ण खाली. ए अरे गोळ्या आपल्या गोळ्या ह्या नीट अशा जपून ठेवायच्या, नाहीतर बाबा खूप ओरडतो. हे झालं होतं आपण शेत नंबर 3ला काम सुरुवात केलेली आहे कामाला. आणि इथे एक छानसा धबधबा आहे, थांबे तुम्हाला व्ह्यू दाखवते. ह्या शेतात पूर्ण पाणी येतं. आता अजून पाऊस पडला तर ह्या शेतात पूर्ण पाणी जाणार. तिथं आपल्याला दिसतंच आहे. आणि हा आहे आमचा मस्तपैकी धबधबा, वॉटरफॉल, जो की तिकडनं चालू धबधबा, हां सॉरी ओढा सॉरी ओढा. तो इथनं हा ओढा असा चालू मस्तपैकी ह्या धरणाला मिळतो. स्वतः पण कामाला सुरुवात करूयात. शेत नंबर 3 मिशन स्टार्टेड. तर गाईज आता आपलं झालेलं आहे बऱ्यापैकी तरी झालं. आणि सगळ्यांचे अवतार बघा, माझा अवतार बघा. आता आपण सगळ्यांचा अवतार बघूयात कसे झालेले आहेत अवतार. ते अवतार दाखव. 25 दिवस उपोषण केलं. 25 ध्रुव मराठे चेहऱ्याला पोहतं कारण की त्याचा अवतार खूप डेंजर झालेला आहे. 25 दिवस पप्पा चेहरा दाखवा, पप्पांचा अवतार. काकीचा टिक्का बिलकुल नाही गेला. आता बाकी पॉलिटिक्स आपण VIP माणूस. बाकी पॉलिटिशियन त्याच्यात तो चेहऱ्याचा कॅप्चर मी करतच राहणार आहे. आणि तिकडे लोकांनी आता पॅकिंग करायला सुरुवात केलेली आहे. आणि सोनम वांगचूक हे करतोय खाणं पिण्याचे. आणि इथं CJPच्या प्रोटेस्ट बद्दल चाललंय. हे रे पकड किल्लेंगी. पायाची अवस्था आणि काकांची रिॲक्शन. काका म्हणतात माझी ढेर नाही आहे. आता काकांनी पोट आतमध्ये घेतलेले किती वेळ नाही स्पष्ट दिसते. काका श्वास घ्या. नाही घेणार लय वेळ. जाऊ दे. आपण काकांना नंतर रेड हँड कॅप्चर करूयात आणि ध्रुवला स्वतः करायचं आपल्याला. जे खाल्लं असतं काय तर आपल्याला काम नसतं. पाऊस आलेला आहे. भागो. हा बैल नीट चालतच नाहीये. बैल लय ब्लर दिसतोय. बैलाची शेळी तरी झाली कळलीच नाही. बाहेरूनच घालतोय, असं नाही झाले. काहीच पाऊस पण खूप जोरात पडतोय. आता सगळी कामं उरकून आपण चाललोय घरी. आपली येल्लो टीम चालली आहे घरी. काहीच याच प्रकारे आमचं काम सक्सेसफुल झालेलं आहे. बाय बाय.